आजच्या माझ्या डेली व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। नेहमीप्रमाणे आजच्या दिवसाची सुरुवात ही सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन आणि तुळशी मातेची पूजा करून मग केली। यानंतर लेकीने अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढून घेतली होती बरं का। लगेचच मी देवपूजा करायला घेतली। देवपूजा झाली आणि देवघर अगदी प्रसन्न दिसत होतं। देवाला वाहिलेली फुले पाहून मनही तितकंच प्रसन्न होत होतं बरं का। यानंतर माझी लगबग सुरू झाली ती सकाळच्या स्वयंपाकाची। सकाळचा स्वयंपाक आवरला आणि माझ्या समर्थाचा मी टिफिन रेडी करून दिला। यानंतर आज स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मी आज बेसनाचे लाडू करणार आहे। इथे मी 1 वाटी बेसन, 3 चमचे रवा, 3 चमचे दूध, वेलची पावडर, जायफळ, बदाम आणि आवश्यकतेनुसार तूप वापरणार आहोत आपण। त्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवूयात। यात 3 चमचे तूप, वाटीभर बेसन आणि ते छान खमंग आणि गुलाबी होईपर्यंत छान भाजून घेऊयात। आता मला सांगा मैत्रिणींनो, स्वामींना लाडू आपल्या हातानेच का बरं बनवून द्यावेत? कारण लाडू बनवताना आपल्या हातावरच्या भाग्यरेषा त्या लाडूवर उमटत असतात आणि आपलं चांगलं वाईट कर्म हे त्याच्यावर उतरतं। त्याचबरोबर लाडू बनवताना नामस्मरण झालं आणि असे लाडू आपण स्वामींना अर्पण केले तर तो खरा प्रसाद। त्यामुळे स्वतःहून बनवून दिलेले कधीही श्रेष्ठ। आता बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपलं बेसन छान थंड झाले आहे। त्यात आपण वेलची पावडर, जायफळ पावडर आणि 1 वाटी बेसन होतं त्यासाठी 1 वाटी आपण पिठी साखर वापरणार आहोत। पण ती अगदी थोडी प्रमाणात मिक्स करत मग ती सगळी वापरून घ्यायची। इथे आपण मिश्रण छान एकजीव करूयात आणि लाडू बांधून घेऊयात। मैत्रिणींनो, हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत बरं का आणि होतातही तितके सुरेख। इथे बघू शकता मैत्रिणींनो, आपले लाडू अगदी सुरेख झाला आहे बरं का। असेच मी सगळे लाडू तयार करून घेतलेत। कसे झाले मैत्रिणींनो, कमेंट्समध्ये नक्की सांगा। यानंतर मी स्वामींना लाडूचा नैवेद्य दाखवून घेतला आणि माझी नित्यसेवा करून घेतली। नित्यसेवा झाली, देवाचे नामस्मरण झाले आणि आजचा असा माझा दिवस संपूर्ण प्रसन्न गेला। सगळ्यांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।